यूपीए सरकारच्या आर्थिक गैरव्यवस्थापनावर सरकारची श्वेतपत्रिका लोकसभेत सादर। दोन्ही सभागृहामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन स्वतः मांडणार लेखाजोखा। सरकार श्वेतपत्रिका मांडण्याआधी काँग्रेसकडून 10 वर्षातल्या कार्यकाळाची काळी पत्रिका जारी। देशातल्या लोकशाहीला संपवण्याचा भाजपचा कट, काँग्रेसचा भाजपवर आरोप। राज्यसभेसाठी प्रदेश भाजपकडून 9 नावांची यादी दिल्लीला पाठवली। नारायण राणे, तावडे, पंकजा मुंडे, हर्षवर्धन पाटील, चित्रा वाघ यांच्या नावांचा यादीमध्ये समावेश। काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांचा पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा। काही गोष्टी घडल्या पण त्या सार्वजनिक करणार नाही, सिद्दीकींचं वक्तव्य। हमी भावासंदर्भात शेतकरी आक्रमक, शेतकऱ्यांची पुन्हा दिल्लीकडे कूच। टिकरी सीमेवर शेतकऱ्यांना अडवलं। आरबीआयकडून पतधोरण जाहीर, सलग 6व्यांदा रेपो रेट जैसे थे। व्याजदरात कोणताही दिलासा नाही। जीडीपी 6.7% वरून 7.2% होण्याचा अंदाज। मवियामध्ये सहभागी होण्यासंदर्भात वंचित उद्यापर्यंत मसुदा देणार। मसुद्यावर एकमत झाल्यावर पुढील रणनीती आखणार। सगळे सोयरे अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर व्हावं याकरता 10 फेब्रुवारीपासून जरांगे आमरण उपोषण करणार। भुजबळांमुळे आम्हाला मंडल आयोगाला चॅलेंज करावं लागेल, जरांगेंचा इशारा। मंडल आयोग ओबीसी आरक्षणाचा निर्माता, खरा पाटील असशील तर मंडल आयोग संपवून दाखव, छगन भुजबळांचं जरांगेंना आव्हान। शहापूर ते मंत्रालय आशा सेविकांचा मोर्चा, मोर्चेकरी आशा सेविकांना उष्माघाताचा त्रास। मुंबई नाशिक महामार्गावर सोनाळे गावाजवळ 20 ते 25 मोर्चेकरी बेशुद्ध। नागपूर विद्यापीठामध्ये कुलगुरूंसमोर भाजयुमोची घोषणाबाजी। सावरकरांचा पुतळा जाळल्याप्रकरणी युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल पाटलांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी। गडचिरोली जिल्ह्यामध्ये नक्षलवादी आणि C60 जवानांमध्ये जोरदार चकमक। पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त। फडणवीसांनी काहीच दिवसांपूर्वी भेट दिलेल्या भागात चकमक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।